आपणा सर्वांना एकच विनंती, की या व्हिडिओमध्ये काही दृश्य अशी आहेत, जी आपलं मन विचलित करू शकतात. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे किनाऱ्याची झूम टीम करून याचे आता त्या फोटो वगैरे बाबांच्या पाहू नयेत. स्पॉटवरती पोहोचलेली आहे. रोहन सचदेव सरांनी आम्हाला एका बाबांसंदर्भात माहिती दिली. ते बाबा 4 दिवसांपासून त्या फुटपाथवरती बसून होते. काहीही खात-पीत नव्हते. त्यांचा चेहरा सुजलेला आणि त्यांना अतिशय त्यांची दया आल्याने आपल्या किनारा वृद्धाश्रमच्या टीमला त्यांनी तिथे बोलावून घेतलं. मंडळी, आम्ही जे दृश्य पाहिलंय ते अत्यंत विदारक असं होतं. इथे मर्यादा असल्यामुळे आम्ही त्या गोष्टींचं वर्णन करू शकत नाही. आम्हाला त्या बाबांनी सांगितलं सुद्धा, की तुम्ही माझ्या घरच्यांना कळवा. अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही, अशी त्यांची अवस्था होती. बाबांनी मान खाली केलेली होती, त्यामुळे त्यांचा चेहरा एवढा काही क्लिअर दिसत नव्हता. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना मान वर करून बोलायला लावलं, त्यावेळेस अक्षरशः आमच्या हृदयाचा ठोका चुकला. आजूबाजूची माणसं त्यांना खायला देखील आणून देत होती. पण प्रॉब्लेम हा होता, की त्यांना ते खाणं आणि पिणं हे शक्यच नव्हतं. ओठाला आणि गालाला जर जखमाच असतील, तर ती व्यक्ती कशी खाऊ शकेल, कशी पिऊ शकेल, याचा विचार सुद्धा करवत नाही. हे बाबा गेले 1 महिना काय वेदना सहन करत तिथे राहिले असतील, याचा विचार पण करवत नाही. फक्त एवढंच होतं, की थोडी-थोडी जागा ते बदलायचे. कधी अलीकडे तर कधी पलीकडे अशा गाँव कौन सा है? पद्धतीमध्ये ते जाऊन बसायचे. नाम क्या है आपका नाम? राजेश पूरा नाम क्या है? यादव, राजेश यादव। कौन से गांव के हो? खड़गपुर। गोरखपुर। गोरखपुर या खड़गपुर? गोरखपुर। हाँ? गोरखपुर। कहाँ पे आता है ये? हाँ? कहाँ पे आता है? ये नागपुर से आगे बढ़ता है। नागपुर से आगे। अच्छा, तुम्हारे पिताजी का नाम क्या है? चंद्रकांत। चंद्रकांत। और गांव गली का नाम क्या है? गली का नाम? गली 9। 9 गली। तुम्हारा खुद का मकान है क्या वहाँ पे? हाँ, किराए का है? यहाँ पे घर बढ़ती है। कौन कौन है घर पे? ये भाई है, औरत है। औरत है, उनको पता है कि आप यहाँ पे हो करके? नहीं पता है। नहीं मालूम? ठीक है। कुछ नंबर वगैरह है आपके पास? नहीं। कुछ भी नहीं है। गली नंबर 9 में रहते हो ना? हाँ, गली नंबर 9 बताया ना? किला कौन सा है? जिला कुशीनगर। कौन सा? जिला कुशीनगर। कुशीनगर। पुलिस थाना कौन सा है नजदीक में? पास में बढ़ता है। कौन सा? अलवाना साहब। तहसील कौन सा है? हाँ? आता है। तिकडे गेले रे. किती दिवस झाले? फोन केला का? आम्हाला इथे एक सर आहेत, त्यांनी सकाळी कळलं. आमच्या कामचे किनारा हो हो, ही आमची पूर्ण टीम आहे. असंही अशा वेदना सहन करत ते बाबा कंप्लीट 1 महिना त्या ठिकाणी बसलेले होते. ये इकडं. आम्ही लगेच 108ला फोन केला आणि ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली. अवघ्या 10व्या मिनिटाला ॲम्ब्युलन्स तिथे हजर होती. जाना है ना हॉस्पिटल? एम्बुलेंस आ गई देखो. चलो चलो बैठ जाओ। चलो
बैठो गाड़ी में चलो तर ब्लँकेट देऊया जमेची बाजू एकच होती की ते बाबा एवढ्या जखमा असून सुद्धा शुद्धीवरती होते आणि स्वतः ॲम्ब्युलन्स मध्ये जाऊन बसले. तुटक तुटक का असेना, पण त्यांनी आम्हाला त्यांचं नाव आणि पत्ता सांगितला. बाबांनी सांगितलेली माहिती आम्ही गोरखपूर पोलीस स्टेशनला कळवली आहे. नातेवाईक शोधण्याची किंवा तिथे मिसिंग कंप्लेंट काही दाखल आहे का याची आम्ही त्यांना चौकशी पण करायला सांगितली. पण खरं सांगू, जेव्हा त्यांनी हात जोडले आणि आमच्यासमोर याचना केली की मला दवाखान्यात घेऊन जा, मला बरं करा, तेव्हा अक्षरशः आमचं हृदय पिळलं गेलं हो. मंडळी, एकच कळकळीची विनंती की रस्त्यावरती अशी कोणती माणसं जर तुम्हाला दिसली तर कृपा करून खरंच त्यांच्यासाठी 1-2 मिनिटं थांबून चौकशी करा. त्यांना विचारा, तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, कुठून आलात, किती दिवसापासून इथे आहात, तुमचे नातेवाईक आहेत का आणि इथे का आलात. या 4-5 प्रश्नांमध्ये आपल्याला बरीचशी उत्तरं मिळून जातात आणि त्याच्यावरून ती व्यक्ती किती गरजू आहे का ती फक्त एक सोंग करते ते पण आपल्या लक्षात येतं. फक्त आणि फक्त औषधोपचारांची त्यांना नितांत गरज होती हो. आम्ही तरी तिथे जाऊन काय केलंय, आम्ही त्यांना फक्त दवाखान्यामध्ये नेऊन दाखल केलं. आज ते बाबा मृत्यूशी झुंज देतात. घेऊन ससून हॉस्पिटल इथे पोहोचले. त्या बाबांच्या जवळ सुद्धा कोणी फिरकायला तयार नव्हतं. मग त्यांना कुठे रिक्षेतून घेऊन जाणं तर लांबच, किंवा कोणीतरी एखादा व्यसनी नाहीतर भिकारी समजून त्यांना मदत सुद्धा नाही हो कोणी केली. काय हो, या बाबांचे पण नातेवाईक असणार ना, त्यांची लेकरं देखील बाबा घरी यायची वाट बघत असतील. आणि त्यांचे आई वडील, त्यांचं काय हो, ते पण त्यांचा लेक घरी यायची वाट बघत असणार ना. आणि त्यांची पत्नी, बाबांची बहीण, बाबांची भावंड सगळेच त्यांची वाट बघत असतील ना. त्यांना काय कल्पना, एक माणूस म्हणून, एक माणुसकी म्हणून आपण त्यांना मदत का नाही करायची हो. एखादी संस्था येईल किंवा संस्थेची माणसं येतील आणि त्या माणसाला उचलून नेतील, हा जर विचार आपण करत राहिलो ना तर रस्त्यावरती असे अनेक लोकांचे मृत्यू होतील हो. रस्ता चुकलेले, घर स्वतःहून सोडून आलेले, घरच्यांनी स्वतःहून बाहेर काढलेले, काही मनोयात्री, काही वयोवृद्ध व्यक्ती किंवा काही आजारांनी त्रस्त असे आजी आजोबा, अशा 1 ना 2 अनेक घटना, अनेक व्यक्ती आम्हाला रस्त्यावरती सापडतात. रोहित सचदेव सरांनी आम्हाला जर त्या बाबांबद्दल माहिती सांगितली नसती तर कदाचित त्या बाबांचा जीव तिथेच गेला असता. असे जागरूक नागरिक आपल्या समाजामध्ये आहेत, त्यामुळे आमच्यापर्यंत अशा निराधार आजी आजोबांच्या बातम्या पोहोचतात आणि त्यांना आपले किनाऱ्याची टीम जाऊन तिथे मदत करत असते. रोहित सचदेव सरांना मी मनापासून धन्यवाद देते. या आमच्या मोहिमेमध्ये किनारा वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी सर, आमच्या JNM नर्स पल्लवी मॅम, आमचे केअरटेकर आकाश आणि मी स्वतः आम्ही सहभागी झालो होतो. वाट बघणाऱ्या लेकरांना वडील मिळू देत, वाट बघणाऱ्या आई वडिलांना त्यांचा लेक परत मिळू देत, वाट बघणाऱ्या त्या पत्नीला तिचा पती परत मिळू देत. लवकरात लवकर बाबांची त्यांच्या नातेवाईकांबरोबर भेट घडू देत, त्यांना बरं वाटू देत आणि ते त्यांच्या घरी जाऊ देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या नातेवाईकांना माहीत सुद्धा नाहीये की ते गेले महिनाभर या अवस्थेमध्ये इथे आहेत म्हणून. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे फक्त प्रार्थनेतच म्हणायचं का हो, की प्रत्यक्षात आचरणात आणायचं.